नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, इथं बीचवरती आलो होतो फिरायला. काय नाही, 2 मिनटं लागतात आपल्या घरापासून यायला इकडं. तेव्हा तुम्ही इकडं पाठी बघू शकता, ते समुंदर वगैरे, पूर्ण ते गार्डन वगैरे, ते आजूबाजूला सगळे ते बंगले वगैरे. आता काय करणार, घरामध्ये बसून बसून नुसतं बोर होत होतं. तर चला म्हटलं, जाऊया म्हटलं, थोडं फिरून येऊया म्हटलं. काय नाही, फक्त 2 मिनटं लागतात चालत यायला. घरी गायत्री पण नाही, कोण नाही घरी, नुसतं बसून बसून बोर होतो. आज रविवार पण होता, म्हणजे आता दुपारचा टाईम 12 वाजले, तर आता आलो होतो मी. नुसतं बोर होत आहे. चला म्हटलं, जाऊया फिरून येऊया म्हटलं थोडंसं. पण एवढं ऊन लागतंय ना, प्रमाणच्या बाहेर ऊन लागतंय. ते बघा, तुम्ही ऊन बघू शकता किती ऊन आहे. मी आपल्या इकडे नारळाच्या झाडाखाली थांबलोय. हे बघा, नारळाची झाडं दिसतात, इथं थांबलोय मी. तर तेच म्हटलं, चला नंतर आपलं बोर होऊन नंतर चला म्हटलं न्यूज चॅनल लावूया. न्यूज चॅनल वगैरे बघत होतो. ते सगळं ते पवार फॅमिलीबद्दल चालू होते. ते काय जमिनी व्यवहारामध्ये 400 500 1000 करोडचा घोटाळा, 300 करोडचा घोटाळा, 300 करोडची काय जमीन घेतली, याचबद्दल सगळा विषय चालू होता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, यार यांच्याकडे एवढे 300 करोड 500 करोड येतात कुठून? मला खरोखर म्हणजे समजतच नाही, या गोष्टी समजत नाही. 300 500 करोड येतात कुठून यांच्याकडनं? आपल्याला नुसतं एक साधं घर बांधायचं राहिलं तरी आपल्याला ते इंदिरा आवास घरकुल योजना त्याची वाट बघायला लागते. ते पण ग्रामपंचायतमध्ये जाऊन 10 वेळा फेरा मारायला लागतात, तेव्हा कुठेतरी 1 लाख रुपये भेटतात. आणि त्यांचं 300 करोडचं ते 500 करोडने, सॉरी 50 करोडने 60 करोडचा त्यांचा नुसता बंगलाच असतो एक. त्या बंगल्यामध्ये 1 ते 1.5 लाखाचा नुसता त्यांचा ते सोफा सेट असतो, तोच असणार वाटतं का तो पण महागा असतो काय माहिती. या लोकांकडे म्हणजे आज सामान्य लोकांची एवढी लूट करतायत. जे पण सत्तेमध्ये येतात, ते कुणाची पण सत्ता असो, जे पण सत्तेमध्ये येतात ते नुसतं लूटमार करण्याचंच काम चालू आहे नुसतं. म्हणजे आपल्या सरकारने, म्हणजे सामान्य माणसांनी करायचं काय? नुसतं म्हणजे ते घरकुल योजनेची वाट बघायची आणि ते घर बांधून घ्यायचं. ते पण फक्त अर्धे भिंत बांधतात आणि नंतर त्याचा फोटो काढून घेऊन जातात. नंतर बाकीचे पैसे भेटतात. आता मी कालच येतो बँड्रा वगैरे फिरायला गेलो होतो. बँड्रा, दादर वगैरे त्या साईडला संध्याकाळी फिरायला गेलो होतो मी. व्हिडिओ बनवणार होतो मी, पण म्हटलं जाऊ दे, आता काय व्हिडिओ बनवणार म्हटलं, कारण की रात्र झाली होती. त्याच्यासाठी ते फ्लॅश वगैरे, लाईट वगैरे काही व्यवस्थित येत नव्हती. म्हणजे 7 साडेसात झाले होते ना. आता कसं संध्याकाळचा टाईम आहे, म्हणून अंधार लवकर होऊन जातं. तर तिकडे गेलो होतो मी, काय ते बँड्रा वगैरे फिरलो. ते शाहरुख खान, सलमान खान त्या साईडला गेलो होतो, ते बंगले वगैरे बघायला. म्हणजे ओरिजिनलमध्ये ते राहतातच तिकडे शाहरुख खान वगैरे. ते मन्नत वगैरे तुम्हाला माहिती ना, तिकडे गेलो होतो फिरायला. आता काही लोकांनी, मंत्री लोकांनी पण तिकडे फार्म हाऊस म्हणजे बंगले वगैरे मोठमोठे घेऊन ठेवलेत. म्हणजे न विचार करण्यासारखे बंगले आहेत त्यांच्याकडे. डायरेक्ट 100 करोड 200 करोडचा एकच बंगला. तुम्ही समजा बँड्रा, दादर त्या साईडला प्राईस खूप आहे मित्रांनो. त्यांच्याकडे बंगले अशा. आता मंत्र्यांची काय नावं घेत नाही मी, तुम्हाला पण माहिती आहे दादर, बँड्रा वगैरे त्या साईडला कुठल्या मंत्र्यांचे बंगले आहेत असे. डायरेक्ट 200 करोड 300 करोडचा एक बंगला आहे त्यांच्याकडे डायरेक्ट. म्हणजे येतो कुठे यांच्याकडनं पैसा? आज आमदाराला नुसतं 1 लाख पण पगार पकडली तर वर्षाचे फक्त 12 लाख रुपये 12 लाख रुपये होतात. त्यांना जास्तच असणार, महिन्याचे काय 1.5 3 लाख रुपये पगार असणार. तरी आज वर्षाला फक्त ते 30 आणि 40 लाख रुपयेच कमवत आहेत. मग एवढे बाकीचे पैसे येतात कुठून? आणि एवढे घोटाळा करतात ते, त्यांच्यामध्येच ते मिटून घेतात. म्हणजे पोलीस लोक त्यांना कधी पकडतात आणि कधी सोडतात काही समजत नाही. आज सामान्य माणसाने थोडंफार मार्केटमध्ये जर काय राडा केला तरी त्याला 1 महिन्यापर्यंत कोर्ट कचेरीचा फेऱ्या मारायला लागतात. नुसतं कुणी मोबाईल पण चोरला असेल कुठे बसमधनं, तरी त्याला जेलमध्ये ठेवून देतात 1 महिन्यासाठी. मग यांचे घोटाळे कधी बी करतात आणि कधी बाहेर येतात मला काही समजतच नाही यांचं. म्हणजे एकच मंत्रीचं नाही सांगत आहे मी, असे बरेच सत्तेमध्ये जे मंत्री आहेत ना त्यांचे घोटाळे सांगतोय आज. म्हणजे आज बऱ्याच मंत्र्यांकडे भारी भारी कॉलेज आहेत, भारी भारी मेडिकल कॉलेज उभे करून ठेवलेत, इंजिनिअरिंग कॉलेज उभे करून ठेवलेत. त्यांचे फॉरेनमध्ये बंगले आहेत. बरेच म्हणजे जे मोठमोठ्या सिटी आहेत तिथं बंगले आहेत, हेलिकॉप्टर आहेत, स्वतःचे आलिशान. म्हणजे ज्या गाड्यांची किंमत 1 करोड 1.5 करोड आहेत, अशा गाड्या आहेत त्यांच्याकडे. आणि शिक्षण काय त्यांचं? कोण 10वी फेल आहे, कोण 12वी फेल आहे, कोण जेमतेम ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेलं आहे. आज साधा इंजिनियर झालेला मुलगा चांगला, म्हणजे आज 10वीमध्ये त्याला 99%. त्याच्यानंतर आपलं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटून जातं, चांगला जॉबला लागतो. पॅकेज किती असतं त्याला?
समजून घ्या तुम्ही 50 लाखाचं पण पॅकेज असलं वर्षाचं, पण 50 लाखाचं पण पॅकेज असलं तरी तो एवढं करू शकेल का आयुष्यभरमध्ये? नाही करू शकणार ना. मला तर कधी कधी वाटतं आयला नुसतं नगरसेवक शहरामधले जे आपले नुसते नगरसेवकच असतात ना, नगरसेवक बनवून त्यांना फक्त 6 महिने 7 महिने होतात. त्यांच्या घरासमोर फॉर्च्युनर कार असते. मग येतो कुठून पैसा हा सगळा? मला फक्त एवढंच म्हणायचं, एवढा पैसा येतो कुठून? मी प्रत्येक टायमाला हेच म्हणतोय. मला आज प्रश्न पडला आहे, आज सामान्य जनतेची तुम्ही एवढी लूटमार करतायत, एवढं म्हणजे खूप वाईट वाटतं. कधी कधी वाटतं यार, आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन चुकी तर नाही झाली ना आपली? तिथं आपली काही चुकी नाही, आता देवाने पाठवलंय तर जगायलाच लागेल. म्हणजे एवढं आज म्हणजे नुसता शेतकरी वर्ग आपला नुसतं ते कर्जमाफीसाठी रस्त्यावरती उतरतो, तरी ते लोकांना सांगतात की मी काय मंत्र्यांचे नावं घेत नाही. काय मंत्री म्हणतात की कर्ज फेडायची ध्यानात ठेवा म्हणे, काय फक्त सरकारकडनंच तुम्ही अपेक्षा ठेवतात. आणि मग तुम्हाला बसवलं कशाला आहे? आज शेतीमध्ये पीक वगैरे पिकवतात, ते पण अवकाळी पावसामुळे त्यांचं नुकसान वगैरे होतंय. ते कर्ज घेऊन जर त्यांना ते परतावा भेटत नसेल शेतीमधून, तर ते कुणाकडनं अपेक्षा करतील? अमेरिकेच्या पंतप्रधानकडनं अपेक्षा करतील का राष्ट्रपतीकडनं अपेक्षा करतील? का इंग्लंडमधल्या पंतप्रधानकडनं अपेक्षा करतील? करतील ते आपल्या भारतातल्याच जे सत्तेवर बसले त्यांच्याकडनं अपेक्षा करतील ना, का ते बाहेरच्या देशातल्या लोकांकडनं अपेक्षा करतील? आज शेतकऱ्यांचं आज कर्जमाफी होत नाहीये. आज फक्त सांगतायत की होणार होणार. आता बऱ्याच वर्षापासून तेच ऐकतोय की होणार होणार, अजूनपर्यंत होत नाही त्या गोष्टी. आणि या बाकी आता आता कधी एवढ्या लवकर कसं होणार बरं? आज तुमच्याकडे एवढा प्रमाणच्या बाहेर पैसा आहे, तो पैसा येतो कुठून तुमच्याकडनं? तरी सामान्य लोकांना सांगा ना तुम्ही कधीतरी. तुमच्याकडनं तो पैसा येतो कुठून नक्की? आज म्हणजे साधं तुम्ही आमदार पण बनून गेले तर तुम्ही 1 वर्ष म्हणजे तुमच्याकडे कोट्याधीश होऊन जातात तुम्ही. डायरेक्ट लखपती पण कोट्याधीश होऊन जातात तुम्ही. आज नुसते गावातले तुम्ही रस्ते जरी बांधतात, तर आज त्या रस्त्याला फक्त 50 लाख आणि 1 करोड मध्ये, 1 करोड आणि 1.5 करोड मध्ये जे कामं होणार असतात, ते तुम्ही डायरेक्ट 100 करोड आणि 150 करोड मंजूर करून आणतात. आणि तुम्ही गावाच्या रस्त्यांना लावतात किती पैसे? खरोखर सांगा, किती लावत असतील बरं हे पैसे? 100 करोड मधनं जास्तीत जास्त ना ते 10 ते 15 करोड लावत असतील बस. मग मला थांबा, फोन येतोय जरा. गायत्रीचाच फोन येतोय बघा. थांबा, कट करतो. गायत्रीचा फोन येतोय, कट केला. तर प्रत्येक नागरिकांनी कसं जागरूक व्हायला पाहिजे, मला फक्त हेच म्हणायचं. कुणाला सत्तेवर बसवायचं आणि कुणाला नाही, या गोष्टींची म्हणजे गायत्री फोन करते. कुणाला सत्तेवर बसायचं नाही, कुणाला नाही, हे सगळं सामान्य आपली जी जनता आहे ना त्याच्यावरतीच आहे. कारण की आज जनतेचाच पैसा आहे मित्रांनो. एवढं GST वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना, आता काय बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. म्हणून लोकांना तुम्हाला हे सांगणं आहे, थोडं जागरूक व्हा तुम्ही, थोड्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या तुम्ही. कारण की खूपच लूटमार चालू आहे. आज त्यांची पोरं डायरेक्ट अमेरिका इंग्लंडमध्ये शिकायला आहेत. त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या जरा ना. आपली पोरं आज नुसते प्राथमिक शाळेमध्ये शिकतायत, तरी त्यांना शिक्षणसुद्धा व्यवस्थित भेटत नाही आहे. ते गव्हर्नमेंटकडनं जे खिचडी वेचते ना, त्याच्यामधनं त्या तांदूळपेक्षा त्या आळ्यात जास्त असतात त्याच्यामध्ये. ते सुद्धा जेवणसुद्धा आपल्याला व्यवस्थित भेटत नाही आहे. गायत्री नुसती परत परत फोन करते. चला, ते गायत्री सोबत मी बोलूनच घेणार आहे. मला फक्त हेच म्हणायचं होतं, बाकी काय नाही. या मंत्र्यांकडनं एवढा सारा पैसा आहे, झालं आपण नुसतं एवढं शिक्षण करून नुसतं जॉब करतोय फक्त बस. 30 आणि 40 हजार मध्ये जॉब करतोय. आमचे पण तरी आजोबा वगैरे कोण पॉलिटिक्समध्ये वगैरे राहिले असते, सगळ्या गोष्टी आज म्हणजे करोडो रुपये राहिले असते आज डायरेक्ट. आज म्हणजे एवढे MBBS लोक जे शिकलेले आहेत, जे PhD झालेले आहेत, आज सुद्धा त्यांना जॉब लागून सुद्धा ते एवढे कमवू शकत नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आणि आज 10वी 12वी शिकून आज इथं सत्तेवरती बसलेत आणि प्रमाणच्या बाहेर लूटमार करतात. प्रमाणच्या बाहेर म्हणजे विषयच नाही, त्या लूटमारला विषयच नाही डायरेक्ट. ठीक आहे, हे बघा कावडे किती जमा झाले तिथं. ठीक आहे, चला मित्रांनो, बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गायत्री पण फोन करते, गायत्री सोबत बोलून घेतो मी. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.